हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आज आहे मंगळवार, ट्यूजडे आज. सो आज आपल्याला करायचं आहे मित्रांनो बरंचसं काम. अँड आज आपले एक पार्सल पण येणार आहे मित्रांनो. तर बघूया आपण किती वाजता येते ते. अँड जरा कामाला जायचं आहे आता. तर दिवस पण एकदम 9 वाजत आलेले आहेत, 9 सव्वा 9 झालेले आहेत. सो चला आता आवरूया आपण. नाश्ता वगैरे झाला आहे, आता निघूया आपण, आवरूया, चेंज करूया आणि निघूया रानात. तर मित्रांनो चला आता आवरलं आपण, पण निघालो आहे आता आपल्या खालच्या रानात. आपल्याला आणायची मोटर काढून, कारण की आज आपल्या विहिरीवरची बारी आहे. सो इथं मकाला पाणी सोडण्यासाठी मोटर घेऊन यायची. तर चला आपण जाऊया आता मोटर काढ. मित्रांनो आता इथं काढायची आपल्याला छोटी मोटर. थ्री फेजची लाईट नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला न्यायची आता ही सिंगल फेजची मोटर करायची चालू तिथं घरच्या विहिरीमध्ये. तर चला आता काढून नेऊया फटाफट आणि घरच्या विहिरीत सोडून चालू करूया मग आपल्या मकाला पाणी. मित्रांनो ही आली आपली मोटर, सोडूया आपण इथं. चला आता घेऊया आपण सोडून. काय म्हणले? येईन ते पाणी. तर 6 वाजता पाणी उपसले तरी आलंय की परत. चला आता फटाफट सोडून घेऊ मित्रांनो. खाली मित्रांनो मोटर सोडून. चला आता करून घेऊ आपण जोडाजोडी पाईपाची. आपली काय सिंगल फेजची लाईट मोटर आहे, हाय त्या लाईटवर पण चालू होती लगेच. मित्रांनो आता पप्पा जोडते ते तिथं मोटर, स्टार्टर वगैरे जोडते ते. पाईप जोडलाय आता. आपल्याला इकडे घराच्या साईडला एक जोडायचा आहे पाईपाचा तुकडा. सो चला आता आपण जाऊया अँड जोडूया तो, मग डायरेक्ट मोटर चालू करायला येईल आपल्याला. चला हो मित्रांनो, पाईप सरळ करून घ्यायचा इकडच्या साईडला अँड जोडून घ्यायचा. चला तर हो बोडूया तिकडं. मित्रांनो हा घातला पाईप आपण इकडं, तर इकडं जोडायचा दुसरा तुकडा आणि सोडायचं ह्याला पाणी. इकडं पण मित्रांनो भरून घ्यायचं आहे, कडवा पेरलेलं हे. आपण पाणी सोडू आपण. तर आता इथं भरतीन पप्पा, आपण जाऊया आता आवरूया आणि आपण जाऊया आता खालतं जायचं आपल्याला, खालच्या रान. सो चला आता एकदा घरी जाऊन पाणी वगैरे पण खालतं रिलॅक्स करू मित्रांनो. आता जाऊया आपण आता खालच्या रानात आणि करूया आपण कांद्यावरती पाणी सुरू. लाईट नाही आहे मित्रांनो, तरी पण आपलं पाणी चालणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आकाश चालू केला की विहिरीत पण पाणी आहे, बट लाईट नाही आहे. आपलं पाणी तर गेलं तळ्याचं. तर चला आता आपण राहिले होते 3-4 सारे ते कंप्लीट करायला जाऊया. तर येईल मित्रांनो पाणी तिकडे खालच्या खांडामध्ये. सो चला आता आपण जाऊया डायरेक्ट तिकडेच. लय लेट केलं मित्रांनो तर परत केळींचे रोपं सुकून जातील, काही तर जळून जातील. तर त्यासाठी आता आपण भरून घेऊया की फटाफट ते, मग आपल्याला बाकीचे कामं तर आहेतच. सो चला हे सुरू केलं मित्रांनो. इथं आपण भरायला पाणी आलं आहे आणि एक सारा भरून पण झाला आहे. तर आता फटाफट हे राहिलेले 5-6 सारे भरून घेऊ. हे चाललं मित्रांनो आपल्याला लास्ट सेकंड वाफामध्ये. हा कम्प्लीट झाला की मग सोडायचं ह्याच्यात भरायचं पण. सो चला आता घेऊया फटाफट हे राहिलेले 2 भरून. सो मित्रांनो हा सारा झाला आहे कम्प्लीट. सोडूया आता आपण लास्टवाल्या. हा इथपर्यंत भिजलेला आहे, बट टेन्शन नाही, बंद करेपर्यंत कुठं बी पाणी गेलं तरी काय अडचण नाही आहे. सो ह्याच्यात सोडूयात आपण. आता झाला आपला कम्प्लीट. सो सोडूयात आपण इथं. हे सोडलं मित्रांनो ह्याच्यामध्ये पाणी. सो आता हे जाईल आता सरळ. मोठा सारा आहे, सो काय प्रॉब्लेम नाही आहे. सो चला आता आपण जाऊया आणि कॉक वगैरे बंद करूया. आता जाऊया आपण खोरं पण तिकडेच घेऊन जाऊया वरच्या साईडला, म्हणजे जेव्हा परत कधी भरायला लागेल तिकडं कामाले. तर चला आता आपण मित्रांनो आपण धुवून घेऊया पाय. सो झालं डन मित्रांनो. आपण करूया आता पाणी बंद.
झाला डन मित्रांनो. सो झालं मित्रांनो, आता आपला कांदा भरून आपल्या कळीनं आपण पाणी गेलेलं आहे. सो चला आता आपण दुसरं काम करूया. आता आपल्याला जायचं आहे आता टोमॅटोमध्ये जरा काम आहे. तर चला आता बघूया काय काम आहे. मित्रांनो हे आलो आता आपण टोमॅटोमध्ये. चाललं इकडं टोमॅटोमध्ये काम, बघूया काय काम चाललंय. ह्याच्यातले काल मी तुम्हाला दाखवले टोमॅटोची फूड झाली. सो त्याच्यासाठी चालले आता ही अशी कटिंग. सुकलेले वाळलेले सगळे काढून टाकायचे आणि मग या अशी येणार खालनं परत फूट मित्रांनो. सो ते काम चाललंय इकडं. सो आता हे तारा मित्रांनो आपल्याला करायचं सरळ. सो चला आता आपण तारा सरळ करायला तिकडे समोरचे सगळेच पडलेत. सो हे आता काढून घ्यायचे कापून. 2-3 लाईनी करायच्यात आपल्याला. एवढी फूट झालेली आहे तेवढ्यांना बांधण्यासारखं आहे ते. सो चला आता घेऊया आपण तेवढं करून. सो मित्रांनो आपल्याला हे कटिंग करायचं होतं. मम्मी कटिंग करत होती ना, आपण हे कैची लावत होतो. तर आता झाली आहे लावून मित्रांनो ह्या लाईनचे सगळ्या एकदम स्ट्रेट करून घेतलेली आता. आणि पलीकडच्या लाईनला पण बांधून घेतलीत कैची, फक्त वडायचे राहिले मित्रांनो. चला आता आपण जाऊया घरी आणि जेवण वगैरे करूया. ऊन पण झालं. सो जेवण करूया तोपर्यंत थोडं ऊन कमी होईल. येऊया परत रिटर्न आणि मग करूया आपण परत. हे 3-4 लाईनी करायचे आहेत, मग तेवढं कंप्लीट करून घेऊया. चला आता जाऊया जेवायला. चला आता आलो घरी, आपण जेवण वगैरे करूया मित्रांनो. ह्याला आपलं पार्सल लय वेट केल्याच्या नंतर आलं आता. तर चला आता घेऊया मित्रांनो. चला आता आपलं आलं एक पार्सल, करूया आपण त्याची अनबॉक्सिंग. पार्सल जरा जड आहे जास्तच, इकडंच ठेवून घेतलं तेवढ्यासाठी. सो चला आता करूया आपण ह्याची अनबॉक्सिंग. बघूया काय काय ह्याच्यामध्ये आणि काय आहे ते ओपन केल्यावर समजेल तुम्हाला. हे आहे आपलं पार्सल. हा आहे जिमचा सेट जो की पूर्ण मागवला होता. त्याच्यासोबत मित्रांनो हे 2 रॉड पण आलेले आहेत. हा आहे रेड रॉड, हा एक कर्ववाला. तर मित्रांनो आता आपले होम जिम रेडी आहे. आपलं सगळं मटेरियल आलेलं आहे आणि जे काय नसेल ते आपण बनवूया. चला आता आपण हे ठेवून घेऊया कुठंतरी. ते जास्त जड होतं त्याच्यामुळे कुठं घेता नाही आलं. चला आता एक एक करून ठेवून घेऊया आपण. बघूया आपण बाकीची कशी आहे क्वालिटी काय. मित्रांनो त्याच्यासोबत हे पण आलं आहे आपल्याला. हे आलेलं आहे बिल. इतकं मोठं बिल आहे मित्रांनो. त्याच्यावर आपलं नाव पण आहे, पण ते दुसरं नाव आहे मित्रांनो. तर मित्रांनो चला आता आवरलं आता घरचं काम. जाऊया आता आपण करूया तेवढं टोमॅटोचं परत कंप्लीट करायचं 3-4 लाईनी. तर चला आता आपण जाऊया आणि आवरूया टोमॅटो. मित्रांनो आपण आपल्या टोमॅटोमध्ये तर चला आता राहिलेलं काम करूया. ती 1 लाईन झाली आहे, यावर 2-3 लाईनी करून घेऊ उभा आपण. आवरूया आता फटाफट. मित्रांनो ह्या 2-3 लाईनी झाल्यात आपलं एकदम सरळ. आणि इकडे काढायचं चाललं, ते काढल्याशिवाय आपल्या लाईनी उभा होत नाहीत. तर चला आता आपण आता इकडे ह्या तारा काढून घेऊया, कारण की आता त्याचं काम तर काय राहिलेलं नाही आहे. चला आता ह्या मोकळं करून घेऊ, म्हणजे मग नंतर सगळं कापून काढायला तयार होईल. चला आता आपण काढून घेऊया सगळं तारा. 1-2 लाईनीचे तारा काढून झालेत. ह्या लाईनची झाली आहे, तिकडच्या 2 लाईनी काढून झाल्यात आणि कापून झालं आहे. त्याला बराच टाईम लागतो, कारण प्रत्येक सुतळी कापायला लागते. तारावरती एक पण सुतळी ठेवा नाही लागत, कारण की सुतळी जर राहिली तर तिथं गंज लागतो. त्याच्यासाठी आपल्याला एक पण सुतळी नाही ठेवावं लागत. सो त्यामुळं तेवढंच झालं आहे. चला आता
दिवस गेला मित्रांनो, आपल्याला काढायचा आहे चारा. सो चला आता आपण या चारा काढायला, चारा काढून घेऊ म्हणजे परत अंधार पडेल. तो गायांना खायला नाही लागेल. आणि टोमॅटोचं काढले ते पण घेऊन जायचं आपल्याला. सो चला आता इथं राहिलं आहे थोडं आणि इकडचं काढूया काही, ते घेऊया आता आपण चारा काढ. मित्रांनो इथं चारा काढून झाला आहे आपला आणि तिकडं टोमॅटो बी काढलेले आहेत. तर चला आपण आता जाऊया आणि ट्रॅक्टर घेऊन येऊया. दिवस गेला आहे पूर्ण. सो चला आता फटाफट जाऊ, ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि मग टोमॅटो आणि चारा घेऊन जाऊया आपण. सो मित्रांनो चारा आपला काढून झाला आहे, आपल्याला झाला आहे उशीर, पूर्ण दिवस गेलेला आहे, पूर्ण अंधार पडला आहे. चला आता आपण निघूया चारा घरी. आणि मम्मी गेली आता पुढं, मी चालली आहे. चला आता जाऊया आपण पण आवरूया घरी जाऊ. मित्रांनो आला आपला चारा घरी. चला आता कापून टाका गायांना चारा, आवरूया आता आपण होऊया फ्रेश.